सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनावर बोलायला उभा नाही, पण ही योग्य वेळ आहे म्हणून मी बोलायला उभा राहिलोय। पण कशावरती बोलतोय ना, तेच तर सांगतोय ना, माझं ऐकून घेतलं। कुठचा आयुध काय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, पॉइंट ऑफ ऑर्डर काय, नेमकं कशासाठी उभे राहिला आहात तुम्ही? असं आहे की एक महत्त्वपूर्ण ठराव माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आपण अध्यक्ष या नात्याने घालावा अशी विनंती करण्याकरता मी उभा आहे। मागच्या वेळेला प्रश्न मी सभागृहात उपस्थित केला होता। आपण म्हणाला की तो बीएससी मध्ये मुद्दा उपस्थित करा, आपण बीएससी मध्ये मुद्दा उपस्थित केला होता। मुद्दा हा आहे मुख्यमंत्री महोदय की आपण आपल्या सीएसटी या रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन म्हणून आपण नामकरण केलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नामकरण झालं, पण त्या प्रिमाइसेस मध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही आणि म्हणून हा पुतळा उभा राहावा म्हणून त्या विभागाचे खासदार अरविंदजी सावंत यांनी माननीय प्रधानमंत्री महोदय वगैरे या सर्वांना भेटले आणि त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं की महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि तशा प्रकारचा आवश्यकता वाटली तर केंद्र सरकारकडे त्यांनी ठराव करून पाठवावा आणि म्हणून तो ठराव एक तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण करावा किंवा माननीय अध्यक्ष महोदयांनी करावा, हा माझा पहिली विनंती आहे। आणि दुसरी विनंती अशी आहे की ज्या आशिया खंडामध्ये आणि पर्यायाने आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे आणण्याचं काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलं आणि त्यांच्या नावाचा नाव हे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचा एक जुना प्रस्ताव आहे। त्या प्रस्तावाच्या संदर्भात सुद्धा जर आपण केंद्र सरकारला विनंती केली, मग ती ठरावाच्या माध्यमातून करा, पत्ररूपानं करा, कशी करायची ती करा आणि म्हणून ते सुद्धा एक चांगलं काम हे आपल्याकडून होऊन जाईल। आणि मला असं वाटतं की आजचा हा अत्यंत उत्तम योग आणि उत्तम दिवस आहे की आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जे मानांकन मिळालं त्या संदर्भात हा प्रस्ताव मांडलात। त्या प्रस्तावाला धरून आता मोठं कमालच झाली। अरे बाक 2-2 हजार वाजवतो आम्ही, पुढे जायचंय आम्ही बरं ज्यांचं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने अभिनंदन शेवटी केलं त्या सगळ्यांचं डबल मी अभिनंदन करतो आणि माझे 2 प्रस्ताव मंजूर करावे अशी